नमस्कार, मी रुशाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत डिग्री ऑफ कंपॅरिझन. म्हणजे काय? तर तुलना. ॲडजेक्टिव्हज म्हणजे विशेषण. त्यांच्यामध्ये क्रिया विशेषण याच्यात फरक करता येतं. याच्यापेक्षा जास्त मोठं, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असं त्याला म्हणतात डिग्री ऑफ कंपॅरिझन. त्याची व्याख्या काय? द डिफरंट forms of adjective that are showing comparisons are called degree of comparison. There are three types of degrees comparison which are shows adjectives of qualities. They are positive, comparative and superlative. Adjectives म्हणजे काय? विशेषण. त्याचं स्पेशल नाव जे असतं त्याला आपण जे म्हणतात ना उत्तम आहे, छान आहे, त्याला म्हणतात adjectives. मग त्यांचे प्रकार आहेत तीन. एक आहे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. ओके. त्याच्यात सिंपल फॉर्म आहेत. सिंपल फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड पॉझिटिव्ह. टॉल, फास्ट, ब्राईट हे विशेषण आहे. उंच झाड, फास्ट जाणारी गाडी, लख उजेड आहे किंवा लख सूर्याचा प्रकाश आहे. ओके, याला म्हणतात सिंपल डिग्री ऑफ पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह डिग्री. ठीक आहे. आता याचं आपण बघणार कंपॅरेटिव्ह. आता इथे बघा, तुम्ही बाजूच्या चित्रात बघताय दोन फुलं आहेत. एक फुल मोठं आहे, एक खूप छोटं आहे. The comparative of an adjective is used when we compare two things or person. For example, a short becomes shorter, big become bigger. Here we simply add er for okay. आणि for longer adjectives त्यासाठी आपण beautiful च more beautiful, most beautiful बघतो. इथे आपण जेव्हा कंपॅरेटिव्ह करतो तेव्हा विशेषणाच्या पुढे er लावायचा, बिगच्या पुढे er. ओके. आणि जेव्हा ब्युटिफुल असेल तेव्हा त्याच्या आधी मोर लावायचा. सुपरलेटिव्ह करताना काय करणार? when we compare two persons or things तेव्हा tall चे become tallest. इथे आपण add est करणार. यूज आणि जेव्हा मोठे ॲडजेक्टिव्ह असतात जसं की ब्युटिफुल त्याचं मोस्ट ब्युटिफुल करणार. बिग, बिगर, बिगेस्ट. इथे सफरचंद बघताय ना, हे एक मोठं आहे. त्याच्यापेक्षा मोठं सफरचंद, त्याच्यापेक्षा अजून मोठं सफरचंद, हे खूप सुंदर फूल आहे. त्याच्यापेक्षा अजून सुंदर फूल, त्याच्यापेक्षा अजून सुंदर फूल. हे कंपॅरिझन करतो म्हणजे तुलना करतो. त्याच्यापेक्षा अजून सुंदर, त्याच्यापेक्षा अजून सुंदर असं. त्याचे काही सिंपल रूल्स आहेत. तर er आणि est वापरायचं. कंपॅरेटिव्ह जेव्हा करतो, कंपॅरेटिव्हला er वापरायचा आणि सुपरलेटिव्ह करताना est वापरायचा. जसं की फास्टचं फास्टर, त्याचं फास्टर होतं हे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह होतं हे फास्टेस्ट. ओके. आणि जेव्हा त्याचा एंड ॲडजेक्टिव्हचा एंड जर ई ने होत असेल तेव्हा आर किंवा st लावायचा. ओके. फॉर एक्झाम्पल लार्ज, LARGE, ई आहे ना शेवटी आलेला, मग ईच्या पुढे काय लावायचा? फक्त आर. आर केव्हा वापरायचा? कंपॅरेटिव्ह करताना. आणि est केव्हा वापरणार? सुपरलेटिव्ह करताना. ओके. अजून एक आहे जेव्हा वाय, कॉन्सोनंट वाय. वाय हा काय आहे? कॉन्सोनंट. जेव्हा त्याची विशेषणाच्या स्पेलिंगची एंड जेव्हा वाय ने होतो तेव्हा त्याच्या जागी आपल्याला आय लावायचा आणि मग पुढे er लावायचा. आय काढून त्याच्या जागी वाय काढून आय लावायचा आणि पुढे er लावायचा. आणि तसंच पुढे सुपरलेटिव्ह करताना st लावायचा. उदाहरणार्थ इथे हॅपीचं स्पेलिंग बघा. HAPPY हॅपी. इथे एंड कशाने झाला आहे? वाय. आता आपल्याला याचं काय करायचं आहे? कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह करताना इथे काय झालं? आपण वाय काढून टाकला, त्याच्या जागी IER हा प्रत्यय वापरला. ओके. आणि याचं सुपरलेटिव्ह करताना काय वापरणार? IEST. वाय काढून टाकायचा आणि कंपॅरिझन करताना IER वापरायचा आणि सुपरलेटिव्ह करताना IEST वापरायचा. ओके. आता इथे अजून एक गंमत आहे. इफ द पॉझिटिव्ह डिग्री एंड्स कॉन्सोनंट बट बिफोर कॉन्सोनंट वी वॉवेल असेल तर तिथे आपले डबल कॉन्सोनंट वापरायचं. उदाहरणार्थ थिन, THIN, थिन. या एन हा काय येतो? कॉन्सोनंट. पण कॉन्सोनंटच्या आधी काय आहे? वाय आहे. वाय काय येतो? वॉवेल. मग तेव्हा आपण काय करणार? थिनर. मग तेव्हा हा एन आपण डबल वेळा लावायचा, ER. आणि ER केव्हा वापरणार?
कंपॅरेटिव्ह करताना. आणि थिनेस्ट, थिनेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह, तेव्हा आपण काय वापरणार? EST. ओके. हा महत्वाचा नियम लक्षात ठेवा. कॉन्सनंट डबल वेळा वापरावा लागेल केव्हा? जर त्याच्या आधी वॉवेल असेल तर. थिनच्या इथे आपण आधी आय आहे, आय हा काय येतं? वॉवेल. मग अशा वेळी आपण पुढे कॉन्सनंट 2 वेळा वापरून ER लावायचं आणि पुढे तसं सुपरलेटिव्ह करताना EST, डबल NEST करायचं. ओके. याच्यात अजून एक आहे ॲज प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲज. म्हणजे सोफियापेक्षा ही अजून हुशार आहे इला. याच्यापेक्षा अजून ही खूप आहे, ती पण तेवढीच याच्यापेक्षाही तशीच हुशार आहे किंवा ही तशीच आहे. ॲज टू से दॅट टू थिंग्स आर इक्वल. दोघीचा सोफिया हुशार आहे तशी इला सुद्धा हुशार आहे. आंबा जसा गोड आहे तसा चिकू सुद्धा गोड आहे. आलं लक्षात? जेव्हा दोन गोष्टी इक्वल असतात तेव्हा ॲज वापरतात. ॲडजेक्टिव्हच्या आधी आणि नंतर ॲज वापरतात. ओके. हे सगळ्यात महत्वाचे नियम एवढे लक्षात ठेवा, तुम्हाला कंपॅरिझन कळून जाईल. इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह्ज मध्ये असतात. गुड च बेटर. इथे आपण आता बघितलं ER वापरायचा, IEST वापरायचा किंवा ST वापरायचा, R वापरायचा. हे असे प्रत्यय इथे वापरता येत नाही. गुडचा बेटर, बॅडचं वर्स, फारचं फर्दर. There are some adjectives that do not follow any rules while changing their comparative and superlative degree. For example, bad, worse, worst. Good, better, best. Good हा काय झाला? सिंपल पॉझिटिव्ह आहे. वर्स हे काय झालं? कंपॅरिझन. आणि वर्स्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री झालं. ओके. अजून वाईट, वाईटात अजून वाईट, अजून वाईट. गुड हा त्यातल्या त्यात ठीक आहे. बेटर हा छान आहे. बेस्ट हे अतिशय छान आहे. गुड हे काय झालं? सिंपल पॉझिटिव्ह. बेटर हे काय झालं? कंपॅरेटिव्ह. आणि बेस्ट काय झालं? सुपरलेटिव्ह. ओके. When to use comparative and superlative? Comparative are used when comparing two things, such as in sentence, she is taller than her brother. Okay. कधी वापरायचं? जेव्हा कंपॅरेटिव्ह दोन वस्तूंमध्ये, दोन गोष्टींमध्ये, दोन व्यक्तींमध्ये होतं. उदाहरणार्थ ती तिच्या भावापेक्षा उंच आहे. She is taller than her brother. It shows the direct comparison using an adjective. ओके. इथे डायरेक्ट आपण ऍडजेक्टिव्ह वापरले. तिच्या भावापेक्षा ती उंच आहे. सुपरलेटिव्ह दोन पेक्षा जास्त. अजून काही आहे? सुपरलेटिव्ह यूज टू कंपेअर 3 or more थिंग. त्याच्यापेक्षा अजून जास्त काय आहे? ही इज द टॉलेस्ट इन द क्लास. तो सगळ्या क्लासमध्ये उंच आहे. दिस इंडिकेट्स दॅट वन आयटम स्टँड्स आउट अमंग मल्टिपल ऑप्शन्स. सगळे 50 मुलांमध्ये तोच एक उंच आहे. बाकीचे बुटके आहेत का? तर नाही. बाकीचेही हायटेड आहेत, पण त्याच्यापेक्षा तो सगळ्यात जास्त हायटेड आहे. आलं लक्षात? कंपॅरेटिव्ह दोघांमध्ये आणि सुपरलेटिव्ह सगळ्यांमधनं. 100तनं तो एकच असं. आता इथे बघा, fill in the blanks. In this book is dash interesting than one. मग इथे आपण काय वापरणार? इथे आपण वापरणार more interesting. त्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक जास्त चांगलं आहे. इथे काय वापरणार आपण? more interesting. ओके. आता टुडे इज द डॅश हॉट डे ऑफ द इयर. मग इथे आपण काय वापरणार? हॉटर, हॉटेस्ट, मोस्ट का हिटेस्ट? इथे आपण वापरणार टुडे इज द व्हेरी हॉटेस्ट डे ऑफ द इयर. हा वर्षातला आजचा दिवस इतक्या वर्षभर एवढं गरम नाही झालं, उकाडा नाही झाला जेवढा आज होतोय. हॉटेस्ट. आलं लक्षात? क्विक एकदा रिकॅप बघू. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय? अ सिंपल पॉझिटिव्ह डिग्री बेस्ड फॉर्म ऑफ एन ॲडजेक्टिव्ह. त्याच्या आधी आपल्याला काय वापरायचं आहे? सच एज हॅपी, टॉल, ब्राईट. हे सिंपल पॉझिटिव्ह डिग्री आहे, म्हणजे सिंपल ॲडजेक्टिव्ह आहे. पण जे आपल्याला कंपेअर करायचं आहे तेव्हा त्याच्या पुढे कंपॅरेटिव्ह डिग्री करताना ER, EST, IER किंवा IEST वापरायचं. ओके. सुपरलेटिव्ह करतानाही तेच आहे. हायेस्ट डिग्री ऑफ सगळ्यांपेक्षा तो 50 मुलांमध्ये तो एकच उंच आहे. सगळ्या झाडांमध्ये तेच झाड उंच आहे. बाकीची झाडं लहान आहेत का? तर नाही. पण नारळाचं झाड सगळ्यात उंच आहे. आलं लक्षात? आंबा, फणस, चिकू हे उंच आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्त उंच कुठलं? नारळाचं झाड आहे. आलं लक्षात? जेव्हा त्यांच्यामध्ये जास्त उंच दाखवायचं असतं, सुपरलेटिव्ह मध्ये EST वापरायचा आणि कंपॅरेटिव्ह मध्ये ER वापरायचा.
इथे मी काही तुम्हाला हे एक्झाम्पल्स दिलेले आहे फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह डिग्री टू कंपॅरेटिव्ह डिग्री. ऍडिंग कशाने करायचं, ER कंपॅरेटिव्ह करायला आणि ESC सुपरलेटिव्ह करायला. एकदा तुम्ही हे चार्ट बघून घेतले तर तुम्हाला लक्षात येईल. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. यंगचं काय होणार, यंगर, यंगेस्ट. वीक, वीकर, वीकेस्ट. थिक, थिकर, थिकेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगर. हे सगळे सिंपल आहेत. याच्या पुढे मागे आय, वाय, ई असं काही सिंपल आहे हे. ठीक आहे. हा एकदा तुम्ही चार्ट एकदा बघून घेतला तर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता इथे काय आहे, एंड ई ने होतो. ई ने जेव्हा होतो तेव्हा आपल्याला ER वापरायचा आहे कंपॅरेटिव्ह करताना आणि सुपरलेटिव्ह करताना काय वापरायचं आहे, EST. व्हाईट, व्हाईटर, व्हाईटेस्ट. अजून पांढरा, पांढरा शुभ्र, अजून पांढरा शुभ्र. ट्रू, ट्रूअर, ट्रूएस्ट. वाईस, वाईसर, वाईसेस्ट. प्युअर, प्युअरर, प्युअरेस्ट. नोबल, नोबलर, नोबलेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. आलं लक्षात. जेव्हा विशेषणामध्ये सगळ्या शेवटी ई येतो तेव्हा आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना ER वापरायचा आहे आणि सुपरलेटिव्ह करताना EST वापरायचा आहे. आलं लक्षात. फॉर्मेशन ऑफ डिग्री ऑफ कंपॅरिझन. आता इथे वाय ने एंड होतोय तेव्हा आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना काय वापरायचे, IER आणि सुपरलेटिव्ह करताना काय वापरायचं आहे, IEST. बिझी, वाय आहे, वाय इथे काढून आपण काय केलं, IER हे कंपॅरेटिव्हला आणि सुपरलेटिव्हला IEST वापरलाय. ओके. फक्त वाय काढून त्याच्या जागी IEST, IER वापरलाय. बिझी, बिझियर, बिझिएस्ट. ड्राय, ड्रायर, ड्रायेस्ट. इझी, इझियर, इझिएस्ट. हॅप्पी, हॅपियर, हॅपीएस्ट. अगली, अगलियर, अगलिएस्ट. प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. वाय ने एंड होतो तेव्हा कंपॅरेटिव्ह करताना IER वापरायचा आणि सुपरलेटिव्ह करताना IEST. हे बेसिक रूल आहे, तेवढे लक्षात ठेवा, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता इथे काय आहे, कॉन्सनंट आणि वॉवेल. जेव्हा त्याचा एंड सिंगल कॉन्सनंटने होतो तेव्हा त्याच्या जागी आपल्याला काय, आपण आधी काय आहे, वॉवेल आहे, मग तेव्हा आपल्याला तो कॉन्सनंट डबल वेळा वापरायचा आणि पुढे कंपॅरेटिव्ह करताना ER आणि सुपरलेटिव्ह करताना EST वापरायचा. ओके. वेट, WET, वेट. ओके. ई काय आहे, वॉवेल्स. टी काय आहे, कॉन्सनंट. मग आपण इथे कंपॅरेटिव्ह करताना काय वापरला, डबल TER केलं, डबल टी पुढे ER लावलं. सुपरलेटिव्ह करताना काय केलं, डबल TEST. आलं लक्षात. थीन काय आहे, आय काय आहे, वॉवेल. पुढे काय आहे, एन काय आहे ते, कॉन्सनंट. मग इथे कंपॅरेटिव्ह करताना काय केलं, डबल NER आणि सुपरलेटिव्ह करताना डबल NEST. हॉट, हॉटर, हॉटेस्ट. फॅट, फॅटर, फॅटेस्ट. बिग, बिगर, बिगेस्ट. इथे सगळ्यांमध्ये बघा त्याच्या विशेषणाचं शेवटचं स्पेलिंग आहे त्याच्या आधी आहे वॉवेल्स. EIOAI हे आहेत वॉवेल्स. त्याच्या पुढे आहे कॉन्सनंट. मग ते कॉन्सनंट पुन्हा एकदा लिहायचं आणि त्याच्या पुढे ER लावायचं आणि सुपरलेटिव्ह करताना डबल TEST लावायचं. आलं लक्षात. आय होप तुम्हाला हे बेसिक रूल्स कळले असेल. आता आपण हे शेवटचं बघणार आहोत. याच्यात आपण वापरणार मोर आणि मोस्ट. जे इररेग्युलर आहे तेव्हा त्याच्यासाठी वापरतो मोर आणि मोस्ट. मोर फॉर कंपॅरेटिव्ह आणि मोस्ट फॉर सुपरलेटिव्ह. ऍक्टिव्ह, मोर ऍक्टिव्ह, मोस्ट ऍक्टिव्ह. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. डिफिकल्ट, मोर ब्युटिफुल, मोस्ट डिफिकल्ट. करेज, मोर करेज, मोस्ट करेज. डेंजरस, मोर डेंजरस, मोस्ट डेंजरस. फेथफुल, मोर फेथफुल, मोस्ट फेथफुल. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तरे देईल. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.